सांगावी. श्री महालक्ष्मी देवीची गाणी. द्वापार युगाची अधिशास्त्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रव. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देव ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका होतं. नाव चांगलं पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिच्या नवऱ्याशी भांडणाने वैतागली. रागाने घराबाहेर पडली. चालत होती. अनवाणी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिने पाहिलं. त्यांच्याबरोबर तिने हे व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेले, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं. भद्रश्रव राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वाने ती फुगली. गरिबांना विसरली. चोऱ्या चाट्यांना फुगली. दासदासीवर रागवली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्माची आठवण द्यावी, ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजा ही कौतिक करी, तिचे लाड पूर्वी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबला. एके दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसलं, माती मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकवीत राणीला भेटायला आली. तिने आरोळी दिली. अरे, आहे का घरात कोणी गाज देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिने विचारलं, कोण गो तू? आलीस कुठून? काय काम काढलं? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आले ग. राणीला भेटायचंय. कुठं आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. सख्यांशी गप्पा मारताय. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय ग हा तुझा अवतार? तुला पाहून माझ्यावर उडतील, उनदुन बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते धंदा. म्हातारी रागवली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला वृत्त सांगितलं देवीचं, तिनं ते केलं. आता राणी पदावर बसली. देवीची आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशाची धुंदी आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोड्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब आणि भिकारीन. तिला कोण विचारते? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिने म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल, मी ते नेमाने करेन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकवीत निघाली. तेच माळीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती